नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहन तटकरे. वेलकम टू माय चॅनल. तर मित्रांनो, डे 3 आज आम्ही देवगडला आहोत. डे 1 आणि डे 2 माझी सगळी मित्र कंपनी होती माझ्या गावी लांजाला. सो लांजावरनं आम्ही गणपतीपुळे, आरेवारे बीच असे सगळे लोकेशन्स फिरलो आणि त्यांनाही मजा आली का? हां, खूप. सो आता डे 3 मध्ये देवगडला आहोत आम्ही फ्लॅशच्या घरी. फ्लॅश कोण आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल, बऱ्याच जणांना माहिती आहे. तरीसुद्धा आम्ही आता देवगडला आहोत. देवगडवरनं फ्लॅश आम्हाला सगळं एक्सप्लोअर करणार आहे त्याचं देवगड. सो बघूया, कोकणामध्ये हे सगळे पहिल्यांदा आलेले आहेत. सो त्यांना कोकण कसं वाटतं आहे आणि आता आम्ही काय काय फिरतो आहे हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजून जाईल. ज्याच्या घरी आम्ही आलो आहे तोच गाव फिरतो आहे. कुठे कधी निघायचं आहे? इंट्रो चालू करून मला 1 तास होऊन गेला, पण अजून ह्या मुलींचे मेकअप काय होत नाहीत. ह्या बघा, या बघा, हे बघा मेकअप, ह्या बघा. 2 तास झालेत आम्हाला आणि ते काय निघत नाहीये. सो बोललो थोडं सायकलने जाऊ असंच कुठेतरी. सो बघूया, जोपर्यंत त्यांचे कॉल येत नाही तोपर्यंत मी काय घरी जाणार नाहीये. चला, फायनली आता निघालोय. फायनली नक्की चाललोय कुठे? अरे यार, फ्लॅशो, ए फ्लॅशो, हा आपण आहे ना, आपण नक्की चाललोय कुठं? आपण ते गच्चीत ना फॅन बघितले ना, जे हा. वारा देतात, हा. बघायला चाललोय. अच्छा, तिथे काय म्हणतात? पण अरे तो एरिया कुठला आहे? इकडनं 5-4 किलोमीटर आहे का? पवन चक्की म्हणतात, पण ते ऍक्च्युली देवगड तालुक्यातल्या लोकांना गरम होत होतं, खूप जास्त गरम होत होतं. सो त्यांनी ते मोठे मोठे फॅन तिथे लावले. मग ते अख्खा वारा असं मजा. अरे पण केवढं लांब आहे ते तर सांग. इथेच आहे, आपण इथे थांबणार. असं रिक्षा एसटीला 6 हात म्हणजे काय थांबेल त्यातनं जाणार. किती? हा, उद्या तर मला बोला 30 किलोमीटर चालायचंय कुणकेश्वर मंदिराला जायला. इकडेच आहे म्हणाला, आणि बसची का आपण वाट बघतोय? म्हणजे याचा अर्थ लांबच आहे. वाट आहे रे. लोकेशन वरूनच आलो म्हणा. स्वतः वरून आता फोटोशूट करून व्हिडिओ वगैरे सिनेमॅटिक काढून तुम्हाला दाखवलेच आहे. सो आता आम्ही चाललोय खाली. म्हणजे फ्लॅश म्हणत होता की आता आपण बीच करत असं तिकडे जाऊ, तिकडे नदीच्या इकडे असं वगैरे जाऊ. सो बघूया, जिथे जिथे जाऊ तिथे तुम्हाला घेऊन जातो मी आणि तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा बस. चला, आता आम्ही समुद्र किनाऱ्याचा आस्वाद घेतलेला आहे. सो आता आपण कुठे चाललो संकेत? आता आपण वरती चाललोय माउंटेनवर. हा, इथे कुठेतरी किल्ला आहे. किल्ल्यावरती जाणार आहोत आणि तिकडून आपण थेट आपला समुद्र किनारा आणि सूर्याचा जो सनसेट होणार आहे तो आपण बघणार आहोत कडकमध्ये. आता आम्ही चाललो किल्ला बघायला. हो, कुठेतरी रस्त्यावरती आलो, समुद्र किनाऱ्यावरती रस्ता. समुद्र फिरलो आणि थेट असं वरती आलो की इकडे ना पूर्ण शंखांचं असं पूर्ण हे दिसतं. पूर्ण शंखांचं आहे ना, पूर्ण साठे दिसतात. तिथे असण्याचं कारण असं आहे की समुद्र किनाऱ्यावरती जेव्हा मच्छीमार मासे काढायला जातात तेव्हा त्या जाळ्यांमध्ये ते शंख अडकतात आणि ते इकडे टाकून देतात.
ओके. सो आता पोरं सगळी मी पण उचललेला एक शंख सेक्सी वाटतोय बाकी काही नाही. हो भाई साहब किल्ल्याच्या बाजूलाच इकडेच हॉटेल आहे. हॉटेल म्हणजे एक असं शेड आहे. तिकडे आता आम्ही आराम करतोय, पाणी वगैरे पितोय. सो आला तर या काकांकडे नक्की या. सगळं कोल्ड्रिंक्स पासून सगळं मिळतं ना काका. ओके तर या तुम्ही. चला आता आपण किल्ला बघूया. तर मित्रांनो ह्या किल्ल्याचा इतिहास म्हणायला गेलो तर सरखेल कान्होजी आगरे यांनी ह्या किल्ल्याची उभारणी केली. का तर मालवण आणि सिंधुदुर्ग या किल्ल्यांच्या रक्षणासाठी मध्याचे ठिकाण म्हणून देवगड किल्ला येथे बांधण्यात आला. हे लाईट हाऊस पाहण्यासाठी ना इथे पर पर्सन 20 रुपये तिकीट काढावं लागतं आपल्याला. ऑनलाईन कॅश दोन्ही पण इथे चालतं. फक्त कधी कधी नेटवर्क येत नाही एवढंच. आलो आलो चला लवकर तर वरती जाऊ आपण. चला चालतोय आपण. फर्स्ट टाइम मी पण इलेक्ट्रॉनिक वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आता तर थांबा. हे बघा लाईट, त्याच्यासाठी आपण वरती आलो. नीट राहता येत नाही मला, एवढी हवा चालू आहे खतरनाक. म्हणजे डायरेक्ट असा हलका डायरेक्ट बाहेर येतो. लाईट हाऊसच्या खालीच बसलोय. विश्रांती मराठी BMM. मेन आम्हाला त्या किल्ल्याच्या इकडे सनसेट बघायला जायचं आहे आणि हळूहळू सनसेट होत आलाय. सो आता सगळे धावतोय बघा. सनसेट काय आम्हाला मिळाला नाही, पण आम्ही आता ह्या व्ह्यू एन्जॉय करतोय इथे बसून. आता संकेत यार इकडे आहे ना. आणि खाली घे ना संकेत. संकेत खाली खाली खाली. आता 5 वाजलेत. सॉरी 7 वाजलेत. आता 7 वाजलेत आणि जो अंधार आहे ना याच्या इथे 5 लावले. सॉरी 7 वाजलेत आणि आता आम्ही इकडून तिकडे विश्रांती घेतलेली लाईट हाऊसची. आता इथनं विश्रांती घेऊन थेट घरी जाणार आहोत. आणि हे दोघं तिकडे काय करत होते आम्हालाही नाही माहिती. हाऊसला आम्ही दिवसा ढवळ्या गेलेलो त्याच्यामुळे लाईट चालू नव्हती. आता संध्याकाळ झाले. लाईट हाऊस बघा कसा फिरतोय बघा. एक सेकंड. हा बघा आयफोन वालो जरा सुधारो अपना डिवाइस. सिरियसली यार. अरे आयफोन वालो ब्लॉग करो ब्लॉग. ही पडायला आलेली. मी क्लिक करायला जात होतो पण त्या आयफोनची सेटिंग माहिती ना तुम्हाला. व्हिडिओ चालू केला ना 1-2 सेकंद थांबल्यानंतर मग चालू होते व्हिडिओ. कॅप्चर नाही झालं यार. वर्थ नाही आयफोन घेणं. खरं सांगतोय सॅमसंग घेतो आता. बरं ते आता बदलला पाहिजे. स्टोरी दिसलं नाही पाहिजे. काय
आयफोनचे story? फोटो स्टोरी तू टाकतो ना आरशातले फोटो नाही मी ते इथनं टाकतो. कुठले टाकतो माहितीये का, तो कवर आयफोनचा आवडतो परत मला. पडत होती मला अरे यार हा आलंय मला असं वाटतं आलंय पडली पायक्स असेल ते पडली. भाऊने कुठल्या रस्त्यावर आणलं काहीच समजत नाही. नाही हा कोणता शॉर्टकट मला तर लॉंग कट वाटतं हा लॉंग मागून आल्यासारखं वाटतं. हे जेट्टी जे काही फ्लॅश मागाशी बोलला सगळ्या काय जहाज नाही बोटी सगळ्या बोटी आहेत ना, सगळ्या बोटी आहेत ना त्या इकडे येऊन थांबतात. त्या बघा इथे लाईटी वगैरे दिसत असेल. सो याला जेट्टी म्हणतात. मुंबईमध्ये वरली तर मित्रांनो आता आमचं फायनली सगळं फिरून झालेलं आहे. म्हणजे आजच्या दिवसाचं जे काही आमचं या भाऊने शेड्यूल ठेवलेलं काय फिरायचे ते आजचं सगळं फिरून झालेलं आहे. आणि हां ते तुम्ही आता बघितलं असेल, तुम्ही ते देखील एन्जॉय केलं असेल बघून. सो आजचा दिवसाचा डे 1 देवगड हा व्लॉग संपलेला आहे. सो आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.